हॅलो नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की मला वॉशिंग मशीनची स्वच्छता करायची आहे. ही खाऱ्या पाण्याचे डाग कसे रिमूव्ह करता येतील तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वॉशिंग मशीनची हालत किती खराब झालेली आहे. प्लीज कमेंट्स करून असं बोलू नका की किती तू इतकं वॉशिंग मशीन खराब होईपर्यंत वाट बघितली का. पण ना याचं कारण असं आहे की जर तुमच्यासोबत आहे ना कुठली रेमेडी शेअर करते ना, तर त्याचा लाईव्ह डेमो मला द्यायला तुम्हाला आवडेल, किंवा लाईव्ह डेमो तुम्हाला जर दिला तरच तुम्हाला त्यातला फरक समजेल. म्हणून मी वॉशिंग मशीन एवढी खराब करून ठेवलेली आहे का त्यातला तुम्हाला फरक समजण्यासाठी. तर इथे तुम्ही बघू शकता, बघा झाकण. आत्ताच तुम्ही आहे ना व्हिडिओ आहे ना नीट बघून घ्या वॉशिंग मशीन, कारण तुम्हाला यातला फरक व्हिडिओच्या शेवटी नक्की समजणार आहे. तर हे खाऱ्या पाण्याचे डाग मी कसे रिमूव्ह केले, चुटकीसर रिमूव्ह केलेले मी आणि घरातले इंग्रेडियंट्स वापरूनच केलेले. सो व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला करते आहे सुरुवात. व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, एका बाउलमध्ये मी आहे ना खायचा सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा 2 चमचे. त्यानंतर त्यामध्ये घेतलेला आहे विम लिक्विड, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे इंग्रेडियंट्स म्हणजे हार्पिक घेतलेलं आहे. सो तुम्ही कोणत्याही कंपनीचा हार्पिक वापरू शकता, पण हार्पिक आहे ना खूप महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहे बरं का. तर तो म्हणजे स्किप करू नका, त्यामुळेच आपले जास्तीत जास्त डाग निघण्यास मदत होणार आहे. तर बघा, आता फॉर्म तयार झालेला आहे हा, आणि तो नंतर बसून जातो. फॉर्म काही राहत नाही, तशाच्या तसा लिक्विडमध्ये त्याचं रूपांतर होऊन जातं. तर हे बघा, जिथं डाग लागलेले आहेत ना, तर तिथे चमच्याच्या साह्याने ना असे टाकून घेतले. आणि तुम्हाला मी नेहमीच म्हणते, टूथब्रशचा वापर आहे ना खूप छान पद्धतीने होत असतो. सो टूथब्रशच्या साह्याने ना मी ते सगळे डाग आहे ना रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करते. तर प्लीज कमेंट्समध्ये सांगू नका तुझं वॉशिंग मशीन खूप खराब होतं, इतके दिवस का तू साफ नाही केलं. मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं ना की त्यातला फरक तुम्हाला समजला पाहिजे. म्हणजे एखादी वस्तू खराब आहे आणि मग ती स्वच्छ करून दाखवली ना, तर त्यातला फरक लगेच समजला पाहिजे. तर बघू शकता तुम्ही, मी हे लिक्विड तयार केलं ना, तर त्याच्याने बघा किती छान अशी डाग रिमूव्ह झाले. पण आहे ना काय झालं, त्याच्याने ना भरपूरसा वेळ लागला बरं का. ते लिक्विड मी तयार केलं ना, त्याच्याने मला थोडासा वेळ लागला. मी काय विचार केला की डायरेक्ट हार्पिकच आपण इथे यूज करूया. हार्पिकच डायरेक्ट मी म्हणजे अप्लाय केलेले आणि ब्रशच्या साह्याने ना हे डाग पूर्ण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला खरंच यकीन नाही येणार की हार्पिक फक्त टॉयलेट क्लिनरच नाही आहे, तर या अशा भरपूरशा गोष्टी म्हणजे साफ होऊ शकतात. याआधी सुद्धा मी घरातले जेवढे काही व्हाईट आपल्या वस्तू असतात ना, जसं फॅन झालं, अजून काय मशीन झालं वगैरे, तर भरपूरशा गोष्टी आपले स्विचबोर्ड वगैरे हे सुद्धा मी तुम्हाला हार्पिकच्या साह्याने क्लीन करून दाखवलेले आहे. तर म्हणजे एखादी वस्तू आहे ना फक्त ज्या पर्पजने आपण घरी आणलेली ना त्याच्यासाठीच यूज न करताय ना अशा पद्धतीने ना यूज करून बघायला हवी. मी सुद्धा वॉशिंग मशीनवरती ना यूज करून बघितली. तर तुमच्या समोर डेमो, लाईव्ह डेमो देते मी डायरेक्ट, असं काही नाही कुठे एडिटिंग वगैरे केलेली, डायरेक्ट तुमच्या समोर लाईव्ह डेमो देतीये. आणि मशीन त्यासाठीच इतकं खराब करून ठेवलेलं होतं ना, म्हणजे ते डाग वगैरे कसे पटकन रिमूव्ह होतं ह्याचं लाईव्ह डेमो तुम्हाला दिसण्यासाठीच मी ते मशीन पूर्ण खराब करून ठेवलेलं होतं. कसं असतं ना आपल्या गृहिणींचं की स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची असते. तर एखादी वस्तू खराब झाली तर ती डोळ्याला बघायला सुद्धा आपल्याला खूप घाण वाटते. आणि तुम्हीच विचार करा ना की ज्या वस्तूमध्ये दुसरी वस्तू स्वच्छ होत असते, म्हणजे आता आपली वॉशिंग मशीन आहे, त्यामध्ये आपले कपडे हे स्वच्छ होत असतात, आणि तीच मशीन आपण इतकी खराब ठेवायची, याला काहीच अर्थ नाही, बरोबर की नाही. तर मला ती मशीन बघून असं म्हणजे कसतरी होत होतं की यार कधी माझी मशीन मी स्वच्छ करेल. पण मग मला ती तुमच्यासोबत शेअर करायची होती, म्हणून थोडीसा वेळ झाला मला ती स्वच्छ करायला. पण म्हणजे मला ती स्वच्छ करायला दिवस खूप होऊन गेले, पण जेव्हा मी स्वच्छ करायला घेतली ना ती, तर मला हार्डली 15 मिनिटात माझी मशीन, इतके सारे विचित्र डाग असलेली मशीन आहे ना स्वच्छ निघालेली. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला त्यातला फरक नक्की जाणवेल. आणि हार्पिकचा अशा पद्धतीने सुद्धा उपयोग होऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला नव्याने जर समजलं असेल ना तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असे काहीचे म्हणजे छानछानचे किचन टिप्स आहे ना तुमच्यासाठी घेऊन येत असते, अगदी कमी खर्चामध्ये. म्हणजे असे छानसे नाही का घरातले जे रेमेडी असतील, घरातले पदार्थ वापरून किंवा घरामध्ये असलेल्याच वस्तू वापरून आपण आहे ना कशा आपल्या घरातल्या वस्तूंची स्वच्छता करू शकतो ना, तर अशा पद्धतीचे मी तुमच्यासाठी टिप्स म्हणजे किचन टिप्स म्हणा, घरातल्या टिप्स म्हणा, असे घेऊन येत असते. तर तुम्ही जर ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या किचन टिप्समध्ये जर इंटरेस्टेड असाल ना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि
आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी युजफुल झाला असेल, आतापर्यंत तुम्ही बघत आला असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी हा व्हिडिओ युजफुल झालेला आहे. तर प्लीज एक लाईक पण करून द्या. तर बघा आता ते लिक्विड बनवलेलं होतं ना, मी म्हटलं ते वाया नको जायला, त्यामुळे मग मी काय केलं की यावरती अशा पद्धतीने मी ते टाकून घेतलं आणि ना ब्रशच्या साहाय्याने अगदी फ्रीजचे सगळे काने कोपरे मी आहे ना स्वच्छ करून घेतले बरं का. आणि ब्रशचा असाच उपयोग असतो आपल्याला, जिथे म्हणजे आपला हात पोचत नाही किंवा आपण व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाही ना, तर तिथे ना ब्रशच्या साहाय्याने आपण आहे ना स्वच्छ करू शकतो. तर टूथब्रशचा उपयोग मी भरपूर ठिकाणी करते, मी भरपूर ठिकाणी तुम्हाला ब्रशचा उपयोग आहे ना सांगितलेला आहे. आणि याआधी मी घरातले जे अप्लायन्स असतात ना, तर ते सुद्धा कसे स्वच्छ करते, काय लिक्विड यूज करते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर मी ती व्हिडिओ सुद्धा आय बटनला लावून देईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, सो तिथे सुद्धा ती बघायला तुम्ही विसरू नका. तर बघा अशा पद्धतीने मस्त बोलता बोलता माझं फ्रीज आहे ना क्लीन झालेलं आहे. कालच व्हिडिओ शेअर करणार होते, पण काल अतिशय महत्त्वाचा विषय घेतला होता मी, म्हणजे काल जो अवकाळी पाऊस वगैरे झाला ना, तर त्यावरती थोडंसं मी बोललेली आहे. जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण आवर्जून बघा तुम्ही, कारण की त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचे पॉईंट्स मी मांडलेले आहे. आणि माझ्या व्हिडिओमधून शक्यतो असाच प्रयत्न असतो बरं का, की तुम्हाला मोटिवेशन मिळालं पाहिजे किंवा मग किचन टिप्स मिळायला पाहिजे. म्हणजे आपण सोशल मीडियावरती जर वेळ देतोय ना, तर तो काहीतरी चांगल्या कारणासाठी आपला वेळ गेला पाहिजे, त्यामधून काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. अशाच पद्धतीचे मी माझी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करत असते. पण म्हणतात ना, मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. मेहनत तर करते, आता फळाची अपेक्षा आहे, ते कधी मिळणार माहीत नाही, पण चाललंय नाही का. तर चला बघू शकता तुम्ही माझं जे वॉशिंग मशीन आहे, तर अतिशय मस्त सगळे कानेकोपरे मी त्याचे स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर चला सगळीकडे लिक्विड लावून घेतलं, घसून घेतलं आणि सगळे डाग मस्त असे रिमूव्ह झालेले. नंतर मग एक ओला कपडा घेतला आणि मग मशीन सगळी बाहेरून पुसून काढलेली आहे. आता मी वॉशिंग मशीनची डीप क्लिनिंग तर काही दाखवणार नाही आहे, फक्त तुम्हाला ते डाग कशी रिमूव्ह करायचे ना, त्याचीच मी फक्त तुमच्यासोबत टिप्स शेअर केलेली आहे. अदरवाईज पूर्ण मशीन मला व्यवस्थित स्वच्छ करायचं आहे, पण पूर्ण त्याचा व्हिडिओ कधी केला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आता फक्त ते डाग कसे रिमूव्ह केले मी त्याचाच व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करते. अदरवाईज आतून मला जे दोन्ही ड्रम असतात आपले, एक ड्रायरचं असतो आणि एक पाण्याचा ड्रम असतो, ते दोन्ही ड्रम मला सगळे स्वच्छ करायचे. पण आज म्हटलं पहिल्यांदा की डागच पहिल्यांदा रिमूव्ह करून घेते. तर तुम्ही बघू शकता हे झाकण पण किती छान चमकतंय बघा, आणि बाहेरून सगळीकडून मस्त असं माझं वॉशिंग मशीन मी हे पुसून घेतलं. तर एखादी वस्तू जेव्हा स्वच्छ होते ना, त्यावेळेस तिच्याकडे बघतच राहावं असं वाटतं आणि अगदी नव्यासारखी ती वस्तू चमकायला सुरुवात होती. तर हे बघा हे झाकण तुम्ही बघू शकता, अगदी आतला सुद्धा पोर्शन दिसतो, इतकं स्वच्छ झालं. आधीचा आणि आत्ताच्या वॉशिंग मशीन मधला तुम्हाला फरक समजलाच असेल, त्यामुळेच मी आधी तुमच्यासोबत वॉशिंग मशीन शेअर केलं. इथे किती सारे व्हाईट डाग होते, ते सगळे रिमूव्ह झाले. अतिशय स्वच्छ असं माझं काय म्हणतं वॉशिंग मशीन झालेलं आहे. तर चला कशी वाटली आजची टिप्स आणि ट्रिक्स, आय होप आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.